हॅलो स्टुडंट, आज आपण इराचा सेशन नंबर 21 कसा सॉल्व करायचा ते पाहूया। नेहमीप्रमाणे आपण सेशन नंबर 21ला क्लिक केलेले आहे। त्यामध्ये प्रथमतः आपण लॅबला क्लिक करूया। टायपिंग प्रॅक्टिस स्टार्ट। टायपिंगमध्ये आपल्याला मिनिमम 2 मिनिट्स अँड मॅक्झिमम 10 मिनिट्स इतकी टायपिंग करायची आहे। यामध्ये मी कॅप्स लॉक ऑफ केलेला आहे। फुल स्टॉप स्पेस, फुल स्टॉप स्पेस, X space, X space, X space, X space, full stop space याप्रमाणे टायपिंग करून घ्यायची आहे। आणि टायपिंग करून झाल्यानंतर सेव्ह बटनवर क्लिक करा, ओके करा, SIL आणि एंड एक्झामला क्लिक करा। एंड एक्झाम सिलेक्ट करून या ठिकाणी ड्रॅग करायची आहे। ओके, टायपिंग प्रॅक्टिस नंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग 2 नंबरचा ऑप्शन आहे। सेल्फ पाथ लर्निंग यामध्ये बघा 8 क्वेश्चन आहेत, तर ते आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व करूया। स्टार्ट। या ठिकाणी प्रथमतः हा डायलॉग बॉक्स येतो। या डायलॉग बॉक्समध्ये क्वेश्चनला क्लिक करा। अशा प्रकारे आपले सेल्फ पाथ लर्निंग कंप्लीट झालेले आहे। गो टू होम। सेल्फ पाथ लर्निंग नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे नॉलेज चेक। स्टार्ट। यामध्ये बघा 10 क्वेश्चन आहेत, ते सुद्धा आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व करूया। प्रथमतः क्वेश्चन रीड करायचा आणि नंतर त्याच्या आन्सरला क्लिक करायचे आहे। अशा प्रकारे आपला नॉलेज चेक हा सेशन कंप्लीट झाला आहे। नॉलेज चेक नंतर डू इट युअर सेल्फ हा प्रॅक्टिकल ओरिएंटेड सेशन आहे, तर तो आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व करूया। इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट एनी पिक्चर दॅट इज अवेलेबल ऑन युअर डेस्कटॉप बाय इन्सर्ट टॅब इलुस्ट्रेशन्स ग्रुप अँड पिक्चर। आपल्या डेस्कटॉपवर जे पिक्चर असेल ते या ठिकाणी इन्सर्ट करायची आहे। इथे इन्सर्ट टॅबला क्लिक करा आणि त्यामध्ये पिक्चर आणि आपल्या डेस्कटॉपवर जे पण पिक्चर असेल ते या ठिकाणी इन्सर्ट करा। सबमिट। नेक्स्ट। In the given document, insert simple text box and enter text the business proposal in it. Use insert tab text group text box. या ठिकाणी बघा आपल्याला टेक्स्ट ग्रुपमधून टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करायचा आहे। आपण स्टेप बाय स्टेप पाहूया। तर प्रथमतः आपण इन्सर्ट टॅबला क्लिक करायची आहे। त्यानंतर इथे टेक्स्ट बॉक्स आणि इथे ड्रॉ टेक्स्ट बॉक्सला क्लिक करा। हा टेक्स्ट बॉक्स या ठिकाणी ड्रॉ करायचा आणि द बिझनेस प्रपोजल हे टेक्स्ट या ठिकाणी मी सिलेक्ट केलेले आहे। कंट्रोल-C च्या सहाय्याने कॉपी आणि कंट्रोल-V च्या सहाय्याने पेस्ट केले आहे। कॉपी पेस्टमुळे आपले स्पेलिंग सुद्धा चुकणार नाही। नेक्स्ट। In the given document, insert a table which contains 3 rows and 4 columns. Use insert table
इन्सर्ट टॅब टेबल ग्रुप इन्सर्ट टेबल. तर या ठिकाणी आपल्याला 3 रोज आणि 4 कॉलम असणारा टेबल क्रिएट करायचा आहे. त्यासाठी प्रथमतः आपण इन्सर्ट टॅबला क्लिक केलेले आहे. त्यामध्ये टेबल्स ग्रुप, इथे टेबल ग्रुप आहे आणि टेबल ग्रुपमध्ये टेबल या पॉईंटला क्लिक करा. त्यामध्ये इन्सर्ट टेबल, टेबल ग्रुपमध्ये इन्सर्ट टेबल आणि इथे नंबर ऑफ कॉलम्स या ठिकाणी 4 घ्यायचे आहेत. या खालच्या पॉईंटने डिक्रीज होतात आणि वरच्या पॉईंटने हे इन्क्रीज होतात. ओके सर, इन्सर्ट पिक्चर ऑफ युअर चॉईस इन द गिवन डॉक्युमेंट. यूज इन्सर्ट टॅब इलुस्ट्रेशन ग्रुप पिक्चर. या ठिकाणी आपल्याला पिक्चर घ्यायची आहे. इन्सर्टमध्ये पिक्चर आणि आपल्या कम्प्युटरमध्ये असणारे पिक्चर आपल्याला या ठिकाणी इन्सर्ट करायची आहे. In the given document, draw a text box and enter the text low sugar sweet snacks into a text box. Use insert tab text box group. या ठिकाणी बघा, प्रथमतः आपण इन्सर्ट टॅबला क्लिक केलेले आहे. त्यामध्ये टेक्स्ट बॉक्स ग्रुप, हा जो ग्रुप आहे टेक्स्ट बॉक्स ड्रॉ टेक्स्ट बॉक्स, या ठिकाणी ड्रॉ टेक्स्ट बॉक्स केलेला आहे. एंटर द टेक्स्ट, आणि यामध्ये आपल्याला टेक्स्ट एंटर करायचे. म्हणजे मी हे टेक्स्ट सिलेक्ट केलेले आहे, Ctrl+C आणि इथे क्लिक करून Ctrl+V, देन सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन, इन द गिवन डॉक्युमेंट टू व्ह्यू इट इन रीड मोड. रीड व्ह्यूमध्ये जाऊन आपल्याला रीड मोड घ्यायचा आहे. Go to the view tab, then view group and click on the read mode. पहिल्यांदा आपल्याला view tab मध्ये जायचे आहे. इथे आपण view tab ला क्लिक केले. त्यामध्ये view group हा जो आहे हा view group आहे आणि त्यामध्ये read mode यावरती क्लिक करा, then submit. Next question, in the given document to hide and show grid lines. ग्रिड लाईन्स जे आहेत ते आपल्याला हाईड करायच्या आहेत आणि पुन्हा शो करायचे आहेत. गो टू द व्ह्यू टॅब, त्यासाठी परत आपल्याला व्ह्यू टॅबमध्ये जायचे आहे. देन क्लिक ऑन द ग्रिड लाईन्स. इथे आपण प्रथमतः व्ह्यू टॅबला क्लिक केलेले आहे. इथे शो ग्रुप आहे. शो ग्रुपमध्ये इथे ग्रिड लाईन्सला क्लिक केले म्हणजे ह्या ग्रिड लाईन्स शो झाल्या आणि नंतर ते आपल्याला हाईडसुद्धा करता येतात. नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट टू झूम आउट अँड झूम इन. दिलेल्या डॉक्युमेंटला आपल्याला झूम आउट करायची आहे आणि झूम इन सुद्धा करायची आहे. गो टू द व्ह्यू टॅब, त्यासाठी आपल्याला व्ह्यू टॅबमध्ये जायची. क्लिक ऑन द झूम ऑप्शन, व्ह्यू टॅब, देन क्लिक ऑन द झूम ऑप्शन. या झूम ऑप्शनवर क्लिक करा आणि या ठिकाणी झूम 200. ओके, तर ही अशी आपल्याला झूम वाढलेली दिसत आहे. नेक्स्ट, ओपन द न्यू डॉक्युमेंट. नवीन डॉक्युमेंट ओपन करायचं आहे. टू एक्सप्लोर द डॉक्युमेंट रिगार्डिंग हेल्प, गो टू द हेल्प टॅब. आणि आपल्याला त्यामध्ये नवीन डॉक्युमेंट ओपन करण्यासाठी प्रथमतः मी या स्टार्ट बटनला क्लिक केले. W प्रेस केल्यानंतर इथं वर्ड आलेले आहे, यावरती क्लिक करून यामधून ब्लँक डॉक्युमेंट सिलेक्ट केले आहे. गो टू द हेल्प टॅब, या ठिकाणी मी हेल्प टॅबला क्लिक केले आणि त्यामध्ये आपल्याला हेल्प टॅब अँड क्लिक ऑन द हेल्प. इथे आपल्याला हेल्प या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे, देन सबमिट. लास्ट क्वेश्चन, ओपन अ न्यू डॉक्युमेंट टू कॉन्टॅक्ट द मायक्रोसॉफ्ट टीम. गो टू द हेल्प टॅब, देन क्लिक ऑन द कॉन्टॅक्ट सपोर्ट. आत्तासुद्धा आपल्याला न्यू डॉक्युमेंट ओपन करायचे आहे. त्यासाठी मी परत स्टार्ट बटनवर क्लिक केले. त्यामध्ये W प्रेस केल्यानंतर वर्ड ओपन केले आहे. यामध्ये ब्लँक डॉक्युमेंट म्हणजेच न्यू डॉक्युमेंट, देन क्लिक ऑन द कॉन्टॅक्ट सपोर्ट. गो टू द हेल्प टॅब, प्रथमतः आपण या ठिकाणी हेल्प टॅबला क्लिक करायचे आणि इथे सेकंड नंबरचा ऑप्शन आहे कॉन्टॅक्ट सपोर्ट, यावरती क्लिक करायचे.
देन सबमिट. अशा प्रकारे आपले डू इट युअर सेल्फमधील 10 क्वेश्चन कंप्लीट झालेले आहेत. डू इट युअर सेल्फ नंतर प्रोसेस फोलिओ करायचा आहे. तर प्रोसेस फोलिओमध्ये आपण या ठिकाणी असाइनमेंट करायची आहे. W प्रेस करा, वर्ड ओपन होईल. आणि इथे आपल्याला व्ह्यू टॅब पाहायला सांगितलेला आहे. तर इथे व्ह्यू टॅबला क्लिक करायचे. रीड मोड म्हणजे असा रीड मोड व्ह्यू येतो. परत एस्केपचे बटन प्रेस करायचे. हा नेहमी आपण वापरतो तो प्रिंट लेआउट मोड. त्यानंतर हा वेब लेआउट मोड. असे वेगवेगळे व्ह्यू चेंज करून पाहायचे. बाय डिफॉल्ट आपला व्ह्यू प्रिंट लेआउट असतो. आणि नंतर फाईल सेव्ह करा आणि त्या ठिकाणी अपलोड करा. इथं फाईलला नाव द्या. नाव दिल्यानंतर ती फाईल सेव्ह करा आणि त्या फाईलला अपलोड करायची आहे प्रोसेस फोलिओमध्ये. प्रोसेस फोलिओ नंतरचा नेक्स्ट सेशन आहे सिम्युलेशन क्वेश्चन. तर यामध्ये बघा, टेम्पलेट बेसिकली इन्फोर्स ओव्हरऑल कन्सिस्टन्सी बाय हॅविंग अ प्री डिटरमाइंड स्ट्रक्चर अँड लेआउट. सो इन मायक्रोसॉफ्ट वर्ड सर्च फॉर टेक नोट्स. तर आपण एवढं लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस आपण सिम्युलेशन क्वेश्चन करतो त्यावेळेस कीबोर्डचा वापर करायचा नाही. या ठिकाणी बघा सर्च बार आलेला आहे. या सर्च बारवर मी क्लिक केल्यानंतर टेक नोट्स ॲटोमॅटिकली येते आणि यामधून परत आपल्याला टेक नोट्स यावरती क्लिक करायचे. देन क्रिएट. नेक्स्ट क्वेश्चन. Save as allow us to save our work for the first time and also it will ask for in what name it will be saved, where it will be saved. आपल्याला कोणते डॉक्युमेंट सेव्ह करायचे आणि कोणत्या नावाने सेव्ह करायचे हे सांगितलेले आहे. सेव्ह द गिवन डॉक्युमेंट. आपल्याला डॉक्युमेंट सेव्ह करण्यासाठी प्रथमतः फाईलमध्ये सेव्ह ॲज आणि कोणत्या लोकेशनला आपल्याला सेव्ह करायची त्यावरती क्लिक करायची. फाईल सेव्ह ॲज डेस्कटॉप. फाईल नेममध्ये मी इथं नाव क्लिक केलेले आहे. देन सेव्ह. अशा प्रकारे आपले सिम्युलेशन सेशनमधील 2 क्वेश्चन कंप्लीट झालेले आहेत. सिम्युलेशन नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे सेशन कंप्लीशन टेस्ट. यामध्ये बघा 4 क्वेश्चन आहेत. तर ते आपण व्यवस्थित वाचून सॉल्व्ह करूया. मायक्रोसेकंड, नॅनोसेकंड अँड पिको सेकंड्स आर मेजरमेंट युनिट ऑफ प्रिंटेड आउटपुट्स. प्रिंटेड आउटपुट करण्यासाठी जे मेजरमेंट वापरलं जातं ते हे नाही वापरलं जात. तर हे ॲन्सर फॉल्स आहे. In most personal computer system, the CPU is contained on a single chip called the microprocessor. त्यालाच काय म्हणलं जातं तर microprocessor. Which of the following are the 2 main components of the microprocessor? मायक्रोप्रोसेसरचे 2 महत्त्वाचे कंपोनंट म्हणजे कंट्रोल युनिट अँड अरिथमॅटिक लॉजिक युनिट. Dash hardware components is used to control the operation of a computer system. तर प्रोसेसर सगळे जे ऑपरेशन होतात ते प्रोसेसरमध्ये केले जातात. सबमिट. एंड एक्झाम. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 21 कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.